गाडी काढल्या वाघानं तालपरी लॉकच्या नंतर दोघांचा मृत्यू होईल. वकांडा फॉरेवर. सगळं करावं का आर्याच्या गाडीचा मग गाठ ठेवायचं. सिक्युरिंग ब्रो. ऑफरोडिंग करताना सांडलेले असताना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल गणपतीचा आगमन सोहळ्याचा, तर त्याच्यामध्ये रात्री आमचं ठरलेलं की फिरायला जायचं. सगळी पोरं आल्यात, शाळेतले सगळे मित्र जमलेलो आम्ही. तर काल रात्रीपासून आमचा प्लॅन झाला की आता फिरायला जायचं आहे. तर आम्ही आता चाललो आहे गुढे पाचगणीला. तर सकाळी खरं म्हणजे 10 वाजता निघायचं प्लॅनिंग होतं आमचं, आणि अक्षरशः आता 12 वाजल्यात. तिथल्या टायमिंगवर जाऊ नका, इथं 11 ते 6 जरा टायमिंग हल्ले आपल्याला सेट करायचं आहे. पण 12 वाजत आल्यात आत्ता, आणि आत्ता जस्ट निघालो मी. त्याने गावातून निघाल्यात, मी इकडं आले. म्हणजे जरा मिरर तेवढं सेट करतो आधी. ओके, लेफ्ट साईड इकडचा ब्लाइंड स्पॉट कोणीतरी काढला आहे, फक्त घावायला पाहिजे कोण काढला आहे त्यानं. निघून तर पडलेलं नाही 100%. ठीक आहे, चालायचं. तर आता जाऊया आपण, सगळी पोरं यायला त्यांना भेटूया. मग तिकडंच आपला रूट सुरू होईल तिकडंच. तर सकाळी उठल्या उठल्या आधी गाडी सर्व्हिसिंग केली. गाडी घालेली घाण, गाडी सर्व्हिसिंग केली. आपली गाडी आलेली ऑइल चेंजला, कारण 5000 किलोमीटर होऊन गेले. 40,000ला काय तर चेंज केलेलं ऑइल. सुहेल भाऊकडे जाऊन ऑइल पण चेंज करून आणलो मी. अरे रेस्ट डायनॅमिक्स आहे की इकडं. ओके, ऑफरोड इथूनच चालू झाला आहे. काय व्हायले. आणि ऑइल पण चेंज करून आणलो आहे. आता गाडी एकदम स्मूथ आहे. पेट्रोल गाडीत आपल्या कायम फुल असते, त्यामुळे काय अडचण नाही आहे. ग्लव्स तर काय घेतलो नाही मी. रायडिंग जॅकेट पण घातलेलं नाही आहे. गडबडीत काय काढून सगळं आवरायला तेवढा वेळ नव्हता. सकाळी गोप्रोच्या दोन्ही बॅटरी चार्जिंग करून, मोबाईल चार्ज करून, वॉच चार्ज करून ह्यात सगळा वेळ गेला. आणि उठलो पण लेट, कारण काल रात्री काय तर 2-2:30 वाजले मला घरी येऊन झोपायला. त्यामुळं 9 वाजता उठलो मी आज. ठीक आहे, चला तर डायरेक्ट जाऊया. तुम्हाला भेटतो सगळ्यांच्या पाशी. हायवेला येऊन थांबल्यात त्याने. चलो बाय. त्यातला हा ब्रिज रात्री एवढा भारी दिसतोय. फुल लाईटिंग बिटिंग केल्यात की नरसोबा वाडीकडे जातोय मिरजेतून, शास्त्री चौकातून. नाईटला एवढा भारी दिसतोय. शेवट मिरजेत पण चांगल्या गोष्टी व्हायला लागल्यात आता. आता मी मीटिंग पॉईंटला तर आलो आहे. ह्याने कुठं आहेत आता, जाऊन आपण कॉल लावू मस्तपैकी. त्याने इकडून वरून त्या हायवेने येतील. मला पण हाच हायवे धरून आता पुढं जायला लागेल. पण मी इथंच थांबतो, त्याने येऊ देत आधी. आत्ता व्ह्यू बरोबर येत असेल. मागासपासून वाईडला होता फक्त, आत्ता सुपर व्ह्यूला केला आहे. कुठं त्याने वर तर आलो आहे म्हणले. वेर आर यू नाव अरिहंत. मी इथं थांबून त्यांचा वेट करतो मस्त. अरिहंत आणि ढोल्या आला. हा जिंगाला लावू वकांडा फॉरेवर. अरे बाकीचे कुठं आहेत? कोण आहे ट्रिपचे? कोण आहे? पत्या आणि अक्षर नव्हता आले त्यांचं कसं आहे ना, त्याला आणि आपली लालपरी सेक्सी दिसत्या. हा, आणि आर्यनची GT650 लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही बघितला असला, जेव्हा आपण गेलेलो गणपतीपुळ्याला कोकणला. भावाकडे रेड रोस्टर आहेत. आणि तिसरे रायडर आल्यात आपले. ए भावा काय ए भावा, पदासाठी हेल्मेट आणले. सप्पूचंद पडळकर. ए विक्या काय विक्या. भाऊ झोप झाली की नाही? नको पाया पड नको. तर राईडला आपल्या सुरुवात झाल्या. आणि अंकलीत एक मेंबर येणार आपला अक्षरा, तो तिकडं सांगलीहून आलाय. आणि आपली GT650 सप्प्या, ते दोघं एका गल्लीत बसतात एका गाडीवर. सप्प्याला काय कळलं ना काय म्हणाले. Scrolling bro.
गाडीचा साऊंड आहे का साऊंड. ढोल्याचे एडेच आहे. स्टॉप आपला जैनवाड्याला आपण घेतलेला आहे. पहिला स्टॉप आपण जैनवाड्याला घेतला आहे बिकॉज A few moments later. अजून एक 220 आपल्याकडे ॲड झाल्या आणि अक्षा आलाय. हां आणि विक्या ते हे करायला आहे लाईट कॅमेरा ॲक्शन. अरे काय रे हा ना हो काय आणलं तर ते तर नाश्ता त्यानं आपला करून झाला आहे ना. आता आपण जस्ट निघलो आणि आर्याम रस्ता चुकवलाय काय कळलं ना. आपण चाललो गुढे पाचगणीला आणि इकडं अंकली मार्गे आम्हाला घेऊन आलाय. बघूया चला आता काय विषय. आणि आता आपण सगळ्यांच्यात मागाय आणि या माघारून आपल्याला चालायचं नाही. आपल्याला जायला पाहिजे पुढं. आणि हे ढोल्या बघा हे जे एडं चाळ काय संपत नाही. हो आता हे जॅकेट घेऊन उडून जातो काय वर काय कळलं ना मला. चला ह्याला ओव्हरटेक करूया. अजून आपल्याला पुढे 3 टार्गेट आहेत. सॉरी 2. अक्षा पण गाडी फुल स्ट्रेच करला आहे. पण आता ह्याला पण लई उशीर पुढे ठेवून चालणार नाही आपल्याला. रक्षा भावा तू घेऊन मागे मी चाललो पुढं आता आर्या एकटाच आहे. आर्याकडे मॅप आहे पण आर्याला ओव्हरटेक करून आपल्याला चालणार नाही. कारण आर्याच्या पुढे गेलो तर आपल्याला रस्ता शोधायची शक्यता दाट आहे. तरी पण आर्यन तर बघू आर्यन तिथंच आहे. ठीक आहे आत्ता तर स्ट्रेटच रोड आहे जिथपर्यंत मला माहीत आहे. तर जाऊया त्याच्या पुढं राईड लावले आणि गाडी पळवून नाही ह्यात काही मजा नाही. स्ट्रेच करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला थोडा उठवत ही फिलिंग आहे ही शेवट आहे काय कसा आहे हा व्ह्यू 102. ओके ओके अरिहंत पाटील यांचं नियोजन आणि ऑफरोड सप्लायचे आर्यनची कॉर्नरिंग स्किल्स काय शेवट आहे. फक्त पुढं कोणी आणले पाहिजे एवढा विषय आहे. A few moments later. मला काय 10 वाजता कुणाचा फोन आलाय मी चाललोय आंबाबाईला. डेडिकेशन हो किती साजू झाला हो साजू. मी मुद्दाम ना मगाचपासून या गाडीच्या मागे गाडी ठेवली मुद्दाम. कार नाही त्याला माहित नाही सांगायचं नसते. कुठल्या गाडीच्या मागं सगळं करावं का आर्याच्या गाडीच्या मागे गाडी ठेवायचं. आर्या 3 तर शेतात जाता बसलाय. पुढं कोण नाही इकडं कोण नाही. गाडी वळवत पलीकडच्या बाजू खाली गाठा. प्रत्येक कॉर्नरला आर्या कॉर्नर मारावी नाही सप्ताह आमच्याकडे बघतोय नसते. मी
जातो बाबा परत आता व्हिडिओ करायला काय बघतो आयजीएल आर्यन. तरी ते विषय असा झाला, आर्यननं रस्ता चुकवलाय आणि 40 किलोमीटर आपण चुकला नाही, पुणे रस्ता सांगली कोल्हापूर. आणि आर्यनला सगळेजण ब्लेम करला. आर्यन तुझं काय म्हणणं आहे गोष्टीवर? चल विक्या गाडी चल. लागलाय जॅकेट बिकेट घालून. रस्ता खराब आहे. ए आता आले तर चल, आता तू आता आणि गाव फिरवू नको. हा मी काय इथं चालू आहे माझं ते म्हटलं रोड घेऊन ते सांगाल नाही रे, तू सांगाल बोल्या माझं रायनॉक्सचा रेन लायनर घातलाय. माग लॉकच्या नंतर दोघांचा मृत्यू होईल. भावा तुला सांगाल तो रिटेका काढलास तर बरं झालं असतं. तर रायडर आम्ही आता चेंज केलोय. माझी बाईक आता विक्याने घेतलाय. मी मागं बसलोय आणि मागं बसून आता मस्तपैकी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स देतोय, ते तुम्ही एन्जॉय करा. आणि आता आपण निघेलोय. पाऊस पण थांबला आहे, मगाच पाऊस पडायला पण थांबलेलो आपण. तर फुल कॉर्नरिंग करत आपण फुल जोशने चाललोय. चला तर विक्या पण धुरावटवाला सुट्टी देणं अजिबात. तर जायला पाहिजे आपल्याला लवकरात लवकर. खरंच तर खूपच लेट झाला आहे. खूप टाईम आपला ह्या साईडून येण्यात गेला. जरा चुकीचा रूट आम्ही निवडलेला, त्यामुळं थोडंसं लेट झालं आम्हाला. काही विषय नाही. 1 hour later. तर ह्यो आपला कितवा स्टॉप आहे मला पण माहित नाही, पण एक 60 किलोमीटर 40 किलोमीटर अजून इथनं राहिले. आणि टाइम वाजला 3:30ला. 3:30ला वाटतं एवढंच. भरपूर स्टॉप असं झाल्यात आमचे, आणि मलाच माहित नाही किती स्टॉप झाल्यात, तरी पण यांचं काय आवरत झाले. लोक एवढ्यात पुण्याला जातात. तर चालू चालायचं. आर्यन आता थांबायचं नाही गाड्या. पाऊस होते काय होते. मला काय वाटत नाही, आज गुढेला जाऊन आम्ही परत घातला पण. आणि ह्यो डोल्या तर चला आता न थांबता जाऊया. माझी गाडी काय विक्याकडे आहे, आणि आता मी घेणार 220. गोप्रो जे माउंट तुटला इथं दिसत असेल. जे माउंट तुटला, त्यामुळे गोप्रो आता लावू शकत नाही आहे. काय तुटले हे जे माउंट तुटले, काय माहित कसं काय तुटलं. इथलं तू दिसते का हुक? मला ओंकारला थंबनेल मिळालं, गोबर तुटला. Running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster. I'm thinking that they're after me. We're running like faster and faster. We're running like faster and faster. We keep running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster. I'm thinking that they're after me. We're running like faster and faster. We're running like
झूम करके जरा परत एकदा. ला 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 खोद ऑफरोडिंग करताना सांडलेले असताना जरा 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 ढोल्याची हालत टाईट आहे. ढोल्या तुझे 2 शब्द काय? 2 शब्द होती ती बी पडली मला. तर फायनली आपण आलोय गुढे पाचगणीला आणि टाइम झालाय. अरे टाइम पेक्षा 1 तास अगोदर आलोय विकी आपण. 5:30 दाखवलेलं 4:30 वाजता आलोय आपण. चेष्टा नाही. सांगालोय बुलेटची गाडी जात नाही. तर व्ह्यू बघा. हा एक चोर आपल्यात आहे. तर सप्ताह एक फोटो काढा आपण. हे फोटो काढायच्या आधी एक व्ह्यू बघा तुम्ही. कसा आहे विषय खोल. मिनी काश्मीर आहे विषय. काय हो तिथं लाईट बघा लाईट सपला विषय. ढगफुटी अनेक आता काय ढग काय रे आज करलाय संपली की. झूम तर झाले होते पण ठीक आहे. चला तर थोडं फोटोशूट पण करूया आणि आपण जाऊया. भाऊ काय काय बाई काय घ्या. ह्यो भाऊ आंध्र मधून आलाय. आंध्र से हो ना. हा त्याला एक मराठी काय कळत नाही. त्याला आता मी शिवाय दिलो तरी कळणार नाही. काय बिगर असं काय तर करी. त्याला काय करायला करतो थांब. तुझा पहिला आता सगळ्यात आधी तुम्ही हा माझा व्हिडिओ बघा. मागचा व्ह्यू बघा. बाईक बघा. 1 नंबर विषय. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जे दिसणार आहेत ती माझ्या मित्रांची व्हिडिओग्राफी आणि त्याला मी जोडलेली ही मेम सॉन्ग. कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. विचारा मैं एंट्री अच्छी है. बैठने का तरीका कैसे हुआ? जी नहीं हूँ मैं. क्या नाम बताया? भूपेंद्र जोगी. So beautiful, so elegant, just looking like a bygone. बाकी करेंगी. अम्मा भैंस पे आ जाऊंगा मैं इनकी. हम लोग फोटो नहीं निकाल रहे. क्यों नहीं निकाल रहे? क्योंकि ये अपना भाई बोल रहा है हमारा पेट बाहर है. पेट बाहर है तो क्या हुआ? बाहर है. सेल्फी का रे असा सगळेजण. बॉय. तर आत्ता आपण निघालोय रिटर्न निघण्यासाठी आणि हा प्रथमेश ऑफरोड करत फुल चाललाय. आणि मी आता GT 650 घेऊन मग ऑफरोड करायला. सुट्टी नॉट. तर फायनली आपला गुढेचा वरचा पॉईंट तर झाला. अजून खाली 1-2 पॉईंट आहेत. प्रथमेश दमलाय. उजेड राहिलं तर बघू खालचा पॉईंट. ओकेच. आणि आता इथं जस्ट नावला इथं ऑफरोडिंग झाले. भावानं माझी गाडी काढला इथनं चपलायशी आणि मी GT 650 वर इथं ऑफरोडिंग चालू आहे. गाडी काढल्या वागानं आणि ही गाडी पाडल्या पण याच वागानं. मगाशी पत्याची बुलेट पाडला इथंच. पत्या तुझी गाडी पाडल्याबद्दल तुला काय 2 शब्द सांगायचे आहेत का भावा? मगाशी सांगितले की ती गाडी ज्यावेळेला पडली ना 2 शब्द जी शिल्लक होती ती पण तिथंच पडले. त्यामुळे तर चला जाऊया खालच्या पॉईंटला. आपली लाल परी सकाळीच धुतलेली पण
जेवायला बसलेले आहेत या ठिकाणी अध्यक्ष महोदय. हा काहीतरी अपशब्द वापरते मी. हा कॅप्टन. हा कॅप्टन. 10:15 वाजलेत आणि आपलं जेवण तेन पण आवरले आणि आजची राईड पण कंप्लीट झाल्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामला पण जाऊन नक्की फॉलो करा.